बहुचर्चित वायव्य मुंबई लोकसभा निवडणुकीसंदर्भात आता नवीन घडामोड घडलेली आहे। शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकरांच्या नातेवाईकांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। निवडणूक केंद्रामध्ये मोबाईल फोन नेल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलाय। प्रतिस्पर्धी उमेदवारांनी त्यांच्यावरती हा आरोप आधीच केला होता। पाहूयात नेमकं काय आहे हे प्रकरण आणि का नोंदवण्यात आला हा गुन्हा याविषयीचा सविस्तर रिपोर्ट। उत्तर पश्चिम लोकसभेतल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे अमोल कीर्तीकर आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या रवींद्र वायकरांची लढत आता रवींद्र वायकरांचे नातेवाईक मंगेश पांडिलकरांच्या विरोधात वनराई पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आल्यामुळे खळबळ माजली। गोरेगावच्या मतमोजणी केंद्रात नियमांची पायमल्ली करत ते मोबाईलसह वावरत असल्याचं समोर आलं होतं। गोरेगावच्या नेस्को मतमोजणी केंद्रावरती उमेदवाराची जिकडे मतमोजणी सुरू होती तिकडे मोबाईल आत गेला कसा प्रश्न चिन्ह निर्माण होतं। गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र 3 स्तरीय सुरक्षा व्यवस्था होती। याच्यामध्ये 3 स्तरांवरती चेकिंग केलं गेलं तरी सुद्धा मोबाईल आतमध्ये गेला कसा, या सगळ्या घटनेमुळे पोलीस यंत्रणेवरती तिकडच्या सुरक्षा यंत्रणेवरती प्रश्नचिन्ह निर्माण होतं। निवडणूक कर्मचाऱ्यावरती सुद्धा तिकडे गुन्हा दाखल झाला आहे। म्हणजे या सगळ्या प्रक्रियेमध्ये यंत्रणा सुद्धा सहभागी होती का, मुख्य गेटपासून ते अगदी काउंटिंग टेबलपर्यंत मोबाईल आतमध्ये गेला कसा। जर का याच्यामध्ये यंत्रणेचा सहभाग नसेल, तिकडे तपासणाऱ्या लोकांचा सहभाग नसेल तर कदाचित ही गोष्ट शक्य नव्हती। त्यामुळे या घटनेनंतर पुन्हा एकदा मतमोजणी केंद्रावरची सुरक्षा आणि तिकडची संपूर्ण यंत्रणा याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झाले। कीर्तीकर आणि वायकर यांच्यातल्या अटीतटीच्या लढतीत अवघ्या 44 मतांनी रवींद्र वायकरांचा विजय झाला होता। या निर्णयाविरोधात अमोल कीर्तीकरांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावलेत। एकीकडे मतमोजणी केंद्रातलं सीसीटीव्ही फुटेज देण्यास निवडणूक आयोगानं कीर्तीकरांना नकार दिलाय, तर दुसरीकडे पांडिलकरांसह केंद्रातल्या कर्मचाऱ्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय। वायकरांच्या प्रतिस्पर्ध्यांनी ही बाब समोर आणल्यानंतर हा गुन्हा नोंदवल्याचं बोललं जातंय। एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांची गुलामी करणारे अधिकारी, वंदना सूर्यवंशी असतील किंवा पोलीस अधिकारी असतील, त्यांना हा निकाल पचणार नाही, ही चोरी पचणार नाही। मी तुम्हाला आत्ता सांगतो, त्यांना जुलाब होणार आहेत। वंदना सूर्यवंशीचा राजकीय प्रशासकीय इतिहास हा वादग्रस्त आहे। वंदना सूर्यवंशीचा संपूर्ण तुम्ही कारकीर्द पहा, मी देतो तुम्हाला। कोणाच्या दबावाखाली तिने काम केलंय, काय भ्रष्टाचार, कशा चोऱ्या मारा लफंगीगिरी केलेली आहे, मेमार्डीपासून सर्वत्र रेव्हेन्यू डिपार्टमेंटपर्यंत अशा व्यक्तीला खास तिथे बसवण्यात आलं। या निवडणुकीत आधी अमोल कीर्तीकरांच्या बाजूने झुकतं असलेला कौल अखेर अवघ्या 44 मतांनी वायकरांच्या बाजूने झुकला। त्यामुळे या मतमोजणीबद्दल कीर्तीकरांसह अनेकांनी संशय व्यक्त केला। त्या संदर्भात कीर्तीकरांनी न्यायालयाचा दरवाजाही ठोठावला। न्यायालय आपल्याच बाजूने निकाल देईल अशी आशा त्यांना वाटते। अनेक संशयास्पद गोष्टी तिथे घडल्या असं आमचं म्हणणं आहे। ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट या सगळ्यांची मोजणी अजून व्यवस्थित व्हावी, की या इलेक्शनला चॅलेंज करत आम्ही आमची न्यायालयीन लढाई सुद्धा अमोल कीर्तीकर भैयांच्यासाठीची उभी करत आहोत। ठाकरेंच्या शिवसेनेनं उमेदवारी जाहीर केली त्याच दिवशी कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल कीर्तीकरांच्या घरी ईडीचं समन्स धडकलं। शिंदेंच्या शिवसेनेत असलेले पिता गजानन कीर्तीकरांनी तटस्थ राहण्याचा घेतलेला निर्णय, दुसरीकडे भूखंड घोटाळ्याचे आरोप असलेले वायकर ठाकरेंच्या सेनेतून शिंदेंच्या सेनेत पोहोचले। त्यांना थेट लोकसभेची उमेदवारीच बहाल करण्यात आली आणि अखेरीस विजयही झाला। रवींद्र वायकरांचा जो विजय आहे, शेवटी विजय हा एका मताने का होईना शेवटी तो विजय असतो। आणि जो आमच्या पक्षाच्या खासदाराचा झालेला विजय आहे, तो विजय हा उभाटाला पचवता येत नाहीये, तो विजय त्यांना सहन होत नाहीये। त्याच्यामुळे अशा प्रकारच्या स्टेटमेंट त्यांच्याकडून केल्या जात आहे। तर माझं उद्धव साहेबांना एक सांगणं आहे की शेवटी आपल्याला जी हार झालेली आहे आपल्याला ज्या मराठी माणसांनी आणि हिंदूंनी जे नाकारलेलं आहे ते आपण स्वीकारा। आता आरोप प्रत्यारोपांचं युद्ध रंगताना दिसतंय। पांडिलकरांविरोधात नोंदवलेल्या गुन्ह्यामुळे आता ते युद्ध अधिक रंगणार असं दिसतंय। त्यामुळे आता पुढे काय घडामोडी घडतायत, त्याचे राजकारणात काय पडसाद उमटतायत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। मुंबईतून पंकज दळवीसह रशीद इनामदार, पुढारी न्यूज।